आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कोणाचा फोन आहे? अमृता बहिणींचा। स्पीकरवर टाक। हॅलो सावली, ऐक ना, मला खूप टेन्शन आलंय अगं। त्या जग्गू आजीने ना खूप रानभाज्या आणल्यात आणि मला काहीच कळत नाही कसं करायचं ते। वहिनी मला सांगा, तुम्ही भाज्या निवडून ठेवल्यात का? सावली अगं, तेच कळत नाही ना, काय ठेवायचं काय घ्यायचं। ऐक ना, आणि त्यात रात्री भाज्या नसतील ना जेवताना, तर त्या माझं काय करतील मला काहीच कळत नाहीये। सावली, एक काम करशील का प्लीज? म्हणजे मी बबलू आणि सोहमला पाठवते आणि त्यांना सोय करायला सांगते तुझी यायची खिडकीतून वगैरे। येशील का प्लीज माझ्या मदतीला? हो वहिनी, शेवटी काहीही झालं तरी जग्गू आजींना त्यांच्या आवडीचं जेवण मिळायलाच हवं। थँक्यू। ही माझी खोली आहे। वा, काय सुरेख खोली सजवली अरे। इल्या इल्या ना अगदी उदबत्तीचं वास दरवळलो। कोकणातल्या घराची आठवण झाली। नाही म्हणजे तसं तू तिळूचं लाडकूच रे, म्हणून तिने ही खोली सजवली ना। घरंदाज बाईचा हात फिरल्याशिवाय ना खोली इतकी सुंदर दिसूचीच नाही तर। सुरेख सुरेख। बरोबर आहे, सगळी कमाल सावलीचीच आहे। सावली आजी, काय पाणी पी ना, ताण लागली असेल ना। अरे आत्ताच खाली पाणी पिलं येणार आहे मी। माका ताण लागत ना तेव्हा पी। हा हो, बाजू को माका बाहेरचा बघूचा, बाजू को माका। अरे माका बघू दे रे। अरे किती सुरेख दिसता रे सगळा। ठरला माझा, माझा ठरला। आता मी या खोलीतच रवतले। अजय, तुझ्यासाठी गेस्ट रूम रेडी आहे। हा अरे निळ्या, मी काय हायसर पाहुणी असं काय रे? आजी, पण मग सारंग। अरे तो काय, तो खाली झोपात। माका सांग, त्याचा काय लगीन झाला? अरे लगीन झाल्यावर वेगळी खोली लागता मग नाही, माझा ठरला, मी आता या खोलीतच रवतले। हा होय का नाही रंग्या? काय तू का चालत ना? हो, आता काय? सा